आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. पवित्र शास्त्राकडे गेल्यावरती देवाच्या शब्दाची ताकद आम्हाला समजते. बायबल सांगतं की देव शब्द बोलला आणि शब्दाच्या द्वारे त्यानं आकाशातली तारे स्थापन केले. शब्दाच्या द्वारे त्यानं विश्व निर्माण केलं. शब्दाच्या द्वारे पर्वत थरथर कापतात. फक्त शब्दातली एवढी ताकद आहे. ज्या दिवशी परमेश्वर आपला हात, आपल्या हाताचं कार्य चालू करेल, त्याच्या हातातल्या ताकदीचा अनुभव आम्हाला येणार नाही. आणि देवाच्या हातामध्ये दोन प्रमुख प्रकारच्या गोष्टी दडलेल्या आहेत. जस देव एखाद्या व्यक्तीवरती आपला हात चालवतो किंवा देव एखाद्या व्यक्तीसमोर आपला हात पुढे करतो, तर दोन गोष्टी त्याच्या हाताच्या द्वारे घडल्या जातात. आणि कान देऊ नये का, परमेश्वराचा हात आमच्यावरती असणं, परमेश्वराचा हात आमच्या कार्यामध्ये असणं आणि परमेश्वराच्या हातामध्ये सापडणं किंवा परमेश्वराच्या हाताखाली सापडणं, या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. परमेश्वराचा हात आपल्यावरती असू द्या, परमेश्वराचा हात तुमच्या कार्यामध्ये असू द्या, पण परमेश्वराच्या हातामध्ये सापडू नका. परमेश्वराचा हात आमच्यावरती चालावा, या प्रकारचं भयानक प्रकारची गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडता कामा नये. जो व्यक्ती देवाच्या हातामध्ये सापडला, देवाचा हात ज्याच्यावरती चालला, तो व्यक्ती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. पण लक्षात ठेवा, ज्यास मोशे देवाकडे प्रार्थना करतो, तो म्हणतो देवाला की देवा मला तुला पाहायचंय. त्यास परमेश्वर त्याला सांगत आहे, मी जर तुम्हाला पाहिलंस तर तू जिवंत राहणार नाहीस, पण एक गोष्ट मात्र होईल, मी तुला खडकाच्या कपारीमध्ये ठेवतो आणि तिथून तुला माझी प्रतिकृती जाताना दिसेल. आणि बायबल सांगतं या मोशेला देवानं खडकामध्ये ठेवलं आणि आपला हात त्याच्यावरती ठेवला. आणि परमेश्वरानं आपल्या हाताची पाखर त्याच्यावरती घातली. जिथं असं लिहिलं मला पाहणारा कोणी जिवंत राहू शकत नाही, पण बायबल सांगतं देवानं आपल्या हाताच्या द्वारे त्याचा मृत्यू दूर करून टाकला. ही हातामधली ताकद आहे. जस परमेश्वर तुमच्यावरती हात ठेवतो, त्यास तुमच्या जीवनातनं मृत्यूला पळावं लागतं. परंतु काही लोकांच्या बाबतीमध्ये, काही लोकांच्या जीवनामध्ये देवाचा हात चालतो. कान देऊ नये का, देवाचा हात चालणं आणि देवाच्या हाताची पाखर घालणं, या दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. मग कोणावरती देवाचा हात चालतो, कोणावरती देवाचा हात चालणार आहे, कोण व्यक्ती देवाच्या हातामध्ये सापडणार आहे. आणि देवाच्या हातात जर तो सापडला तर नेमकं त्याच्या कुटुंबावर किंवा त्याच्या व्यक्तिगत जीवनावरती, त्याच्या व्यवसायावर, त्याच्या आर्थिक बाबीवर कशा पद्धतीनं परिणाम पडणार आहे. कोण व्यक्ती देवाच्या हातामध्ये सापडणार आहे. एक वचन वाचूया. देवाचा हात न्याय किंवा कृपा या दोन गोष्टी प्रदान करतो. पहिली गोष्ट वाचूया, देवाच्या हातामध्ये काय आहे. निर्गमाचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. निर्गमाचं पुस्तक 9वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. तर पहा घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे मेंढरे, ही जी तुझी जनावरे रानात आहेत, त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. इस्रायलांची गुरेढोर आणि मिस्र्यांची गुरेढोर यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचे एकही जनावर मरावयाचे नाही. मग परमेश्वरानं वेळ ठरवला आणि म्हटले की उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करील. या देशामध्ये ही गोष्ट करेल. कोणावरती न्याय?
त्याच्यावरती परमेश्वराचा हात पडला आणि परमेश्वराचा हात पडल्यानंतर कशा प्रकारच्या परिस्थितीला त्याला तोंड द्यावं लागलं आणि परमेश्वराचा हात याच्यावर पडण्याचं कारण काय? देव सगळ्यांवरती आपला हात चालवत नाही. कान देऊ नाही का? न कळत ज्या व्यक्तीला देवाचं वचन माहित नसतं ना, देवाचं वचन माहित नसल्या कारणानं किती मोठ्या गोष्टीला तो मुकत आहे, किती मोठ्या देवाच्या न्यायाला त्याला सामोरं जावं लागतं, किती मोठा देवाचा दंड त्याच्या जीवनामध्ये येऊ शकतो, ही या गोष्टीची जाणीव त्या व्यक्तीला नाहीये. बायबल सांगतं माझा हात इस्रायल मधल्या त्या मिस्रामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या गाढवांवरती, त्यांच्या शेळ्यांवरती, त्यांच्या मेंढ्यावरती चालेल आणि माझा हात जे माझे लोक आहेत त्यांच्या मेंढ्यांना, शेळ्यांना, बकऱ्यांना, त्यांच्या जनावरांना मी वाचवणार आहे आणि त्या ठिकाणात मी भेद दाखवून देईल. हे माझे लोक आहे, यांना माझ्या हाताने सुरक्षित ठेवलं आणि या लोकांवरती मात्र माझा न्याय मी पाठवलेला. कान देऊ नाही का? न्याय देवाच्या हाताचा. मग कारण काय देवाच्या हाताचा न्याय या मिस्त्री लोकांवरती पाठवण्यासाठी? वास्तविक पाहता इस्रायल लोक मिस्रामध्ये राहत होते, पण देवानं या लोकांमध्ये भेद केलेला आहे. आणि आज सकाळी परमेश्वर या मंदिरामध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये परमेश्वर अशाच प्रकारचा दोन भेद करणारे, एकाला हातानं सावरून धरणारे, तर दुसऱ्याला तो म्हणतो माझा हात त्याच्यावरती चालवेल आणि तुमचं जे उत्पन्न आहे, शेळ्या, मेंढ्या, ज्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे, ज्याच्यानं तुमची समृद्धी लोकांना दिसते, ज्यांच्याकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षामध्ये येतं की खरोखरे समृद्ध लोक आहेत, त्या काळामध्ये समृद्धीचं लक्षण आहे. उंट, गाढव, शेळ्या, मेंढ्या हे समृद्धीचं लक्षण आहे. आणि बायबल सांगतं माझा हात त्यांच्या समृद्धीला लावेल. कान देऊ नाही का? कफल्लक, दरिद्री, सर्व प्रकारचा आर्थिक शाप असण्याचं कारण परमेश्वराचा हात त्या व्यक्तीवरती चालला. ज्या पद्धतीने मी पाहतो की योबाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणामध्ये सैतान परमेश्वरासमोर गेला आणि तो काय म्हटला की तो तुझं फुकट भय बाळगत नाही, तू त्याच्या भोवती आपल्या संरक्षणाचं कुंपण घातलेलं आहे. ते परमेश्वरानं त्याच्या भोवती, त्याच्या उंटांवरती, त्यांच्या गाढवाभोवती, त्याच्या मेंढ्यांभोवती त्याचा हात लावून ठेवला होता. आणि म्हणून आम्ही पाहतो की कोणी सुद्धा योबाच्या संपत्तीला हात लावू शकत नव्हतं. पण एक चॅलेंज, एक आव्हान देवानं स्वीकारलं आणि योबाच्या भोवतीचा हात त्यानं काढून घेतला. आज तीच गोष्ट करत आहे. तो म्हटला मी मिस्रामध्ये माझे लोक आणि मिस्त्री लोक यांच्यामधला भेद स्पष्ट करील. कान देऊ नाही का? आज जर तुमची स्थिती चांगली आहे ना, याचं कारण देवानं तुमच्यासाठी लोकांना एक आदर्श उदाहरण म्हणून समोर केलं. का तर म्हणतो माझे लोक कसे असावे हे माझ्या लोकांच्या द्वारे मी दाखवील, यांच्यामध्ये माझा हात आहे. आमेन म्हणाल का? जरा थोडं मागं जा. तुम्ही पूर्वी राहत होता ते घर आणि आता राहता त्या घरामध्ये, पूर्वीची तुमची पगार आणि आत्ताच्या तुमच्या पगारामध्ये, पूर्वीचे तुमचे कपडे आणि आत्ताच्या तुमच्या कपड्यामध्ये, पूर्वीची तुमची सुबत्ता आणि आत्ताच्या तुमच्या सुबत्तेमधला फरक जर काय असेल तर त्याच्यासाठी देवाचं वचन सांगतं फक्त देवाचा हात तुमच्यामध्ये होता म्हणून त्यानं वेगळं केलेलं आहे. बायबल सांगतं की माझ्या लोकांमधला आणि इतर लोकांमधला मी फरक दाखवील आणि तो फरक माझ्या हाताने प्रगट केला जाईल. काय घडलं? काय या मिस्त्रावरती तो दंड पाठवत आहे? का आपला हात त्याच्यावरती चालवत आहे? पहिलं वचन वाचा बरं. पहा, फार महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला आणि मला आत्मिक जीवनामध्ये एक प्रकारचं वेगळंपण, तुमच्या विचारांमध्ये एक वेगळंपण येणार आहे. वाचूया. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, फारोकडे जाऊन सांग, इब्रियांचा देव परमेश्वर, इब्रियांचा देव परमेश्वर असे सांगतो की, असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी, माझी सेवा करावी, म्हणून त्यास जाऊ द्यावे, म्हणून त्यास जाऊ द्यावं. तू त्यास जाऊ देणार नाही, तू त्यास जाऊ देणार नाही आणि त्यास अजूनही अडवून ठेवशील, अजूनही अडवून ठेवशील. तर पहा, घोडे, घोडे, गाढवे, गाढवे, उंट, उंट, गुरेढोरे, गुरेढोरे, शेरडे
मेंढरे शेरडे मेंढरे ही जी तुझी जनावरे ही जी तुझी जनावर आहे रानात आहे रानात आहे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. हा, जे लोक तुम्हाला सेवेला जाऊ देत नाही, बायबल सांगतं देव त्यांच्यावरती आपला हात टाकेल. प्रेज द लॉर्ड म्हणाल का? अनेक लोकांच्या समस्या आहे, काय करायचं पास्टर, चर्चला यायचंय पण अधिकारी मला जाऊ देत नाही. त्या अधिकाऱ्याला त्या फारोला जाऊन सांगा, जर तुझ्या घरामध्ये बरकत असायला पाहिजे मला जाऊ दे. लक्षात ठेवा, बायबल शिकवतं आमचा देव सेवेला महत्व देतो. देवाची इच्छा आहे परमेश्वर तुमची रोज सेवा करतो. परमेश्वर रोज तुमची सेवा करतोय, तुमच्या लक्षात येत नाही का? डॉक्टर, तुम्ही दवाखान्यात गेल्यावरती ती नर्स ते डॉक्टर तुमची सेवा करतात तुम्ही बरं व्हावं म्हणून. मग तुम्ही बरे आहात कारण देवानं तुमची सेवा केलेली आहे. त्या रोगाला प्रतिबंध त्यानं केला, हातानं अडवलं, तुमच्यावरती तो मृत्यू आला नाही, प्रभूनं तुमची सेवा केली. आणि तुम्हाला माहिती का, देव दिवसातले 24 तास तुमची सेवा करतो, 365 दिवस तुमची सेवा करतो. त्या देवाला थोडीशी सेवा तुमच्याकडनं अपेक्षित नाही का? त्याला वाटतं ना काही काळ तुम्ही येऊन माझी सेवा करावी. काही काळ त्यानं शास्त्रात असलेलं, देवाच्या वचनामध्ये असलेलं, देव रात्रंदिवस जाग राहून तुमचं संरक्षण करतो. तो तुमचा गार्ड आहे. रात्रंदिवस देवानं अजूनपर्यंत झोप घेतली नाही. पायस्त्रीलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, त्याला डुलकी पण घेत नाही. हो, तुम्ही तर शांत झोपता. आम्ही आमचे सैनिक बॉर्डरवरती आहोत म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु तुम्हाला सांगू द्या, या सैनिकाचं संरक्षण करणारा देव तर 24 तास जागा आहे. आणि हा देव तुम्हाला आणि मला संरक्षणाचं कवच देतो. आणि बायबल सांगतं, जो व्यक्ती सेवेला जात नाही ना, जो व्यक्ती सेवा करत नाही, जो व्यक्ती सेवा करण्याला अडखण करतो, शास्त्र सांगतं त्याच्यावरती परमेश्वराचा हात चालतो. काम देऊ नाही का? ज्या परिवारात तुम्ही राहतात, या परिवारामध्ये तुम्ही राहत असताना, देवाची सेवा करताना, रविवारी देवाच्या मंदिरात जात असताना कधीच अडखण होऊ नका. कधीच अडखण होऊ नका. तुमच्या एखाद्या अडखळण्यामुळे चर्चला जाणारी व्यक्ती, आराधना करण्यासाठी जाणारी व्यक्ती जर अडखळली, परमेश्वराचा हात आमच्यावरती येण्याची शक्यता आहे. का लोकांच्या जीवनामध्ये बरकत निघून गेलेली आहे? का लोकांना कुठे विजय मिळू शकत नाही? का त्यांच्या व्यवसायामध्ये फारकत आहे? का त्यांच्या परिवारामध्ये आर्थिक चणचण आहे? का त्यांच्या परिवारामध्ये दारिद्र्य आहे? का त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा स्रोत नाही? बायबल सांगतं त्यांनी अडखण केलं. काम देऊ नाही का? बायबल शिकवतं आमचा देव सेवेच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह आहे. देव जास्त गंभीर कधी बनतो माहितीये का? रविवारी. इतर दिवशी तो तुमच्याकडे जास्त लक्ष देत नाही, पण रविवारी तो पाहतो. चर्च आहे ना, आता हा व्यक्ती, कोण व्यक्ती सेवेला जाताना असं म्हणतं की आपण या रविवारी गेलं नाही तरी चालेल? कोण अशी व्यक्ती त्या ठिकाणामध्ये म्हणतं हा रविवार आपण थोडस उशिरा जाऊ, वर्शिप संपल्यावर जाऊ? शास्त्र सांगतं देव ती गोष्ट ऐकतो आणि त्या ऐकलेल्या गोष्टीच्या द्वारे तो आपला हात त्या व्यक्तीवरती चालवतो. का देऊ नाही का? तुमच्या मनात जरी विचार आला ना तरी कुणाला सांगू नका. कदाचित तुम्हाला घरी राहावंसं वाटलं ना, तुम्ही राहा, पण जाणाऱ्या व्यक्तीला अडकाठी करू नका. का? कारण देवाचा हात नेमका त्या व्यक्तीवरती चालतो. कारण तिथं असं लिहिलं, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी ही देवाची अपेक्षा आहे. का अपेक्षा आहे? कारण तो तुमची 24 तास सेवा करतो. तुम्ही रस्त्याने जाताना तो तुमची सेवा करतो. ती गाडी तुम्हाला धडकत असते, जसं शारूनच्या बाबतीमध्ये त्याची गाडी फरफटत गेली, पण देवानं त्याची सेवा केली. देवानं त्याची सेवा केली, त्याने त्याला उचललं. वास्तविक पाहता मनुष्याला मरणासाठी फार कमी गोष्टीची गरज आहे. माझ्या समोर मी पाहिलं की एका व्यक्तीला हातगाडी ढकलता ढकलता माझ्या पुढे एक व्यक्ती चालला होता आणि बारीक धक्का लागला हातगाडीचा. तो व्यक्ती दगडावरती पडला, जागेवरती मेला. माझ्या समोर, मला टाउनमध्ये, मी पुण्यात राहिला होतो, त्यास मी पाहिलं. अरे म्हटलं, हा मनुष्य आणि मोठ्या खात्यामध्ये गव्हर्नमेंट सर म्हणतो आणि माझ्या समोर मरून पडला. आणि तो भेळवाला रडायला लागला, जोर जोरात ओरडायला लागला. माझा हेतू नव्हता, चुकून धक्का लागला. मी पाहिलं माझ्या डोळ्याने दृश्य. कारण त्या व्यक्तीची देवानं सेवा केली नाही, पण तुमची सेवा केली म्हणून तुम्ही जिवंत आहात. मग प्रभूला तुमच्याकडनं सेवेची अपेक्षा नाही का? मग प्रभूला वाटत नाही का तुम्ही येऊन त्याच्या मंदिरामध्ये त्याची सेवा करावी? काम देऊ नाही का?
निरंतर प्रभूनं तुमची सेवा करावी. सेवा म्हणजे तुमच्यासाठी उपलब्धता. लक्षात ठेवा, सेवा म्हणजे बँक सेवा देतं. म्हणजे काय देते बँक? बँक तुम्हाला तुमच्या खात्यावरती व्याज देतं. बँक तुमचे पैसे लॉकर मध्ये सुरक्षित ठेवते. तुमचे पैसे चोरांनी जरी बँकेतनं चोरून नेले तरी बँक काय हमी देते? ती म्हणते काळजी करू नका, माझ्या बँकेवरती दरोडा पडला पण तुमची सगळी रक्कम मी देणार आहे. म्हणजे बँक तुम्हाला सेवा देते. आणि परमेश्वर 24 तास ही तुम्हाला सेवा देतो. तो तुमच्या धनाला सुरक्षा, तुमच्या परिवाराला सुरक्षा, तुमच्या कुटुंबाला सुरक्षा, तुमच्या घराला सुरक्षा, तुमच्या लेकरांना सुरक्षा, तुमच्या पतीला सुरक्षा, तुमच्या शरीराला सुरक्षा, तुम्हाला प्रत्येक व्याधीपासून विकारापासून सुरक्षा आणि तुमच्या पगारामध्ये बरकत. या सगळ्या सेवा प्रभू तुम्हाला देतो. आणि तो म्हणतो त्याच्या मोबदल्यात मला तुझ्याकडनं एकच सेवा अपेक्षित आहे. कोणती? यायचं देवाच्या मंदिरात आराधना करायची. जो देवाच्या मंदिरात येऊन आराधना करतो, इथं असं म्हटलं, देव म्हटला मी तुझ्या गाढवांना, तुझ्या मेंढऱ्यांना, तुझ्या शेळ्यांना सगळ्याला सुरक्षित ठेवेल. एवढंच नव्हे तर याकोबाच्या द्वारे देवानं दाखवून दिलं, याकोबाची मेंढर सगळ्या मेंढरांच्या त्याच्या सासऱ्यापेक्षा जास्त असेल. कान देऊ नये का? आज तुमची इन्क्रीमेंट आहे, तुमची पगाराची आणि वाढ होत आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, सरकार 6वा 7वा 8वा 9वा 10वा वेतन आयोग नेमून तुमच्या पगारी वाढवत आहे. याच कारण देव तुमची सेवा करत आहे. देव तुम्हाला पुरवठा देत आहे. जितकं तुम्ही जास्त प्रार्थना कराल, जितकी आराधना कराल, तितकं प्रभूच्या सेवेचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. पण सेवेसाठी कधी अडखण ठरू नका. कांदू नये का? जो व्यक्ती ज्या पद्धतीने सेवा करतो ना, प्रभूची सेवा करताना त्या सेवे संबंधानं काही अडखण करू नका. लक्षात घ्या मी काय तुम्हाला सांगत आहे. एक व्यक्ती ज्या सेवा करतो ना, समजा मी तो वाद्य वाजवण्याची सेवा करत आहे, हा व्यक्ती वाजवत आहे आणि तो प्रभूची सेवा करत आहे. आता वाजवणारा प्रभूची सेवा करत असताना मी बसलेला व्यक्ती, मला तर वाजवण्याचं ज्ञान नाही, पण मी सांगेन हे असं वाजव ना, म्हणजे त्याच्या सेवेसाठी ते आलं का लक्षात? आणि समजा तो व्यक्ती निराश होऊन त्याने सेवा बंद केली ना, बायबल सांगतं मी तुझी एक इन्क्रीमेंट काढून घेईल. येतं का लक्षात? म्हणून लक्षात ठेवा, ज्या एखाद्या व्यक्ती सेवा करतो ना, जर आम्हाला सेवा करता येत नाही तर त्याला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहोत. काय होणार त्याच्यानं? जेवढं तुम्ही प्रोत्साहन द्याल तितकं देव तुम्हाला बरकतीनं भरणार आहे. मी सेवा करतो ना, सेवेमध्ये नेहमी मी एकमेकाला उत्तेजन द्यावं, पुढं न्यावं. बायबल सांगतं सेवा करणाऱ्याला अडखण करू नये. या ठिकाणामध्ये फारोनं सेवेसाठी अडखण निर्माण केलं. वाचा ते वचन परत, पहिलं वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी, म्हणून त्यास जाऊ द्यावं. तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडवून ठेवशील. तर पहा घोडे गाढवे, उंट गुरेढोरे, शेरडे मेंढरे, जी तुझी जनावरे रानात आहेत, त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. कोणीच नवऱ्यानं आपल्या बायकोला म्हणू नये पहिले माझा नाश्ता करून मला जाऊ दे. तुझ्या कामावर देवाचा डोळा आहे. हालेलुया. जरा जोरात हालेलुया म्हणा, जरा जोरात हालेलुया म्हणा. कोणी पालकांनी आपल्या मुलाला म्हणू नये थोडस लेट गेलं तर काही बिघडतं का, पण जास्त पण लवकर येऊ नका. हालेलुया. देवाची सेवा ती देवाची सेवा. आम्ही जसं आमच्या लेकराला सकाळी उठवतो ना, 7:30ला त्याची शाळा असली तर 5:30 वाजल्यापासून त्याला हाका मारायला सुरुवात करतो. आणि तो पण काही पोरं लेकर खूप चांगले असतात, आजारी असले तर नाही मला शाळेला जायचंय पहिले, कारण त्याला माहिती आहे जिथं मी जाणार आहे ना ती गोष्ट माझ्या करिअरसाठी फार महत्वाची आहे. देवाचे प्रिय लोक हो, ज्या देवानं आमची लेकरं आम्हाला आमच्या हातामध्ये दिली ना, ती लेकरं परमेश्वराची सेवा करत असताना आम्ही त्यांना तिथंच जाऊ द्यावं. त्यांना कधीच घरी ठेवू नका.
लग्नाला तर चुकून नेऊ नका. बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, चला लग्न आहे या रविवारी नको जाऊ आणि लग्न करून जाऊ, मग तो लग्नातच अडकल. सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाची सेवा. आणि एकदा का तुमची लेकरं सेवेमध्ये राहील ना, देव नेहमी सेवा करणाऱ्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. म्हणून बायबल सांगतं, साधारण दावीद राजा मेंढरं चारणारा, पण प्रभूची आराधना सेवा करत असताना तो झाडाखाली बसून वाद्य वाजवत होता. देवाच्या डोक्यामध्ये एकच आहे, या दावीदाला मी कसं वर वर घेऊन जावं. आणि शेवटी परमेश्वराला प्रश्न पडला, सगळ्यात मोठं स्थान कोणतं आहे? तो म्हटला राजा. पण मला नुसतं याला राजाच बनवायचं नाही, याला कायमचं राज्य याच्या घरामध्ये राहावं. आणि बायबल सांगतं, देवानं येशू ख्रिस्ताला त्याच्या कुळामधनं पाठवलं का? कारण त्याच्या कुळामध्ये शेवटपर्यंत राज्य राहावं. परमेश्वर सेवा करताना लक्षात ठेवा, ज्या सेवा तर तुमच्या घरासाठी आशीर्वाद आहे. सेवा करण्यावरती परमेश्वराचा हात आणि कृपेचा हात असतो. आणि जो सेवेसाठी अडखण करतो तो म्हणतो, मी तुझी रानामध्ये असणारी तुझी जी गुरढोर आहेत ना, माझं लक्ष त्यांच्याकडे, मी त्यांना उद्ध्वस्त करून टाकेन. जी तुझी संपत्ती, त्या संपत्तीला मी उद्ध्वस्त करून टाकेन. जो प्रभूची सेवा करण्यासाठी अडखण करतो, शास्त्र सांगतं त्या सेवा करणाऱ्या व्यक्ती, सेवेला अडखण करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणामध्ये भयानक प्रकारचा दंड आहे. अजून एक वचन वाचू, देवाला सेवेला अडखण करणाऱ्या व्यक्तीला किती भयानक प्रकारचा राग आहे. वाचूया मत्तयाचं शुभवर्तमान 18 अध्याय 6 आणि 7 वचन. मत्तय 18 अध्याय 6 आणि 7 वचन. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातल्या एकाला जो कोणी अडखळवेल. कुणाला? लहानातील एकाला. कुणाला? लहानातील एकाला. बोला की कुणाला? लहानातील एकाला. बाळकाला? मग कुणाला? लहानातील. अहो, या लहान लेकरांना पण अडखण कमवून आम्ही म्हणलं, जा स्टेजवर नाचा. हालेलुया. तुमचं लहान लेकरू घरातनं जर लगबगीनं निघलं ना, त्याला त्या चिमटा काढून घरात बसू नको. एवढं काय लवकर गठुड आहे का तिथं? नाही, अडखण करू नका. लहानातल्या एकाला जर कोणी अडखण करेल, त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून. कसली हो? मोठ्या जात्याची. बारकी पण आणू नका, मोठी जात्याची तळी आणून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे. कंबर तळ्यात पण नाही. तो म्हणतो, अडखण करणाऱ्या व्यक्तीला सिद्धेश्वरचं तिकीट काढून, रिझर्वेशन काढून, जात्याची तळी सगळं व्यवस्थित बांधून, समुद्र कुठे तिथं घेऊन जा आणि लोकांसमोर जमवून त्याला सांगा, अडखण करतो याच्या गळ्यात जात्याची तळी घालून खोल पाण्यात बुडवावे. कुठं हो? परत त्याने माघारीच येऊ नये. यात त्याचे हित आहे. कशात हित आहे? पाण्यात बुडलेल्या व्यक्तीचं हित आहे. ज्याच्या गळ्यात तू जात्याची तळी घालशील, त्याला अडखळण करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी घालशील आणि समुद्रामध्ये त्याला टाकशील, याच्यामध्ये त्याला हित आहे का हो? असं म्हणतो तो. म्हणतो, जिवंत राशील तर माझा हात तुझ्यावरती चालेल, माझ्या हातात नाही येणारी संकट कोणी वाचू शकत नाही. आता जर तू अडखण केलं, तुला समुद्राच्या तळामध्ये टाकलं, जात्याची तळी घालून तू परत वर आला नाही, तर तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण जर तू वर आला तर माझा हात तुला सोडणार नाही, आणि माझा हात ज्याच्यावरती चालतो त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी राहत नाही. कोणाला सुद्धा अडखण होऊ नका. पुढे. अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळल्यामुळं काय शब्द आहे वाचा? अडखळणामुळे. कशामुळं? अडखळणामुळे. कशामुळं? अडखळणामुळे. आता जगाची नको, अडखळणामुळं माझी केवढी दुर्दशा होणार. अडखळण्यामुळं कधी कधी म्हणतो निघायचं होतं, पण आज थोडेसे प्रॉब्लेम आहे. आणि बायबल सांगतं, प्रॉब्लेम मुळे तुमची केवढी दुर्दशा होणार. प्रॉब्लेम तुमचा शरीराचा नाही, प्रॉब्लेम आराधना करत नाही हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तुमचा आर्थिक प्रश्न नाही, प्रॉब्लेम तुम्ही देवाच्या मंदिरात सेवा करत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. अडखण त्याच्यामुळे आहे. जो अडखण आणि सेवेसाठी निघतो, आराधनेसाठी निघतो, आराधनेसाठी निघणाऱ्या व्यक्तीला कोणतंच अडखण नाही. आमेन म्हणाल का? इसाक बापाला विचारतो, बाबा
डोंगरावरती आपण अर्पण करायला चाललो, यज्ञ पशु कुठे आहे? तो म्हणतो देव पाहून देईल. कधी कधी तुमच्याकडे निघताना खिशामध्ये पैसे नसतील, पण आराधना करताना म्हणायचं देव पाहून देईल. कोण तर रिक्षावाला फुकट आणून सोडेल. आमेन म्हणावं जोरात. आम्ही ते बघतच नाही. आम्ही सारखं आमचं पाकिट शोधतो. आज 5 रुपयेच कमी, आज 2 रुपये कमी. अहो, रिक्षावाला तुम्हाला फुकट सोडल तर सोडल, आणि परत तुम्हाला अशी कोणतरी व्यक्ती भेटेल की जाताना तुमच्या हातात 500ची नोट ठेवून जाईल. आमेन. काय तुमचा कॉन्फिडन्स? आमेन मध्ये सुद्धा जोर नाही. मी स्वतः अनुभव घेतला. मी एका मीटिंगला गेल्यावरती, त्या मीटिंग मध्ये, आता त्या काळात माळी काम करून 40 रुपये कुठेतरी मिळायचे. महिनाभर काम करायचो, महिन्याच्या अंताला 3 तास काम केल्यावर 40 रुपये महिना मिळायचे. आणि तेच कसे तरी साठवायचो, कारण कॉलेजला 15 रुपये फी, 15 रुपये पास, 10 रुपये शिल्लक राहायचे. तुम्ही बाबा अवधमके जमान्याचं सांगता काय? होती त्यावेळेस मस्त. आणि मग एका मीटिंगला जायचं होतं. त्या मीटिंगला जाताना 10 रुपये साठवून 50 रुपये माझ्या खिशामध्ये होते, तर तसेच ठेवले. मीटिंगला जायचं आणि म्हटलं तिकीट कोणी नाही काढलं तर, कारण तिकीट मला वाटतं मिरजला मीटिंग होती आणि 20 रुपये तिकीट काहीतरी होतं. म्हटलं 20 रुपये जायला 20, यायला 20, असे 40 रुपये, आणि 10 रुपये सुट्टे करून रोज 1-1 रुपया दानपात्रामध्ये टाकायचा. 1 रुपये म्हणजे त्यावेळेस भरपूर होता, कारण माझ्याकडे नव्हतेच तर टाकणार कुठून. आणि मग गेलो मीटिंगला. गाडीत बसलो. मी तिकीट काढणार तेवढ्यात तिकडून मागून आवाजला, तिकीट काढू नको, तुझं तिकीट काढलं. म्हटलं धन्यवाद, 20 रुपये वाचले. म्हटलं देवाने 20 रुपये वाचले, आता टेन्शनचं काम नाही. मग मीटिंग सुरू झाली. मीटिंग सुरू झाल्यावरती आता त्या मीटिंग मधला संदेश रंगात आला. पहिल्या दिवशी दानपात्र नाही, दुसऱ्या दिवशी दानपात्र नाही, तिसऱ्या दिवशी जे काही संदेश दानपत्रावरती झाला. आता संदेश झाल्यावर गप्प बसून कसं चालेल? आणि खिशात म्हटलं ही 10ची नोट आहे, ती देवाला द्यायची. 50 रुपयातले 20 रुपये गाडी खर्च जाणार, 30 रुपये शिल्लक राहतील. पण आता सुट्टे कसे मागायचे दानपात्राला? आणि एक म्हणत होतं 10 रुपये टाक, एक मन म्हणतो 50 टाक. मी म्हणलं 10 टाकले तर 50 राहतील, 30 रुपये परत उरतील. दुसरं मन म्हणत होतं समजा 50 टाकले, 10 राहिले तर 20 रुपयात तर तिकीट आहे, मग जाणार कसा? आणि मोठं युद्ध. म्हटलं काय करावं प्रभू आता? देव देऊन टाकतो, बघ काय होईल, बघ काय होतं. जसं दानपात्र जवळ यायला लागलं तसं 10 रुपये 50 रुपये, 10 रुपये 50 रुपये, 10 रुपये 50 रुपये, 10 रुपये 50 रुपये. आणि दानपत्रावाला येऊन माझ्याकडे असं करायला. त्याच्या लक्षात आलं असं, भाई का झगडा चल रहा है अंदर कुछ तो. दोन्ही हात खिशात घातले, हे 10 पण घे, 50 पण घे. आता जाऊन बसतो. गाडीत बसलो. कुणालाच माहित नाही माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत. आणि नेमकं सगळ्यात मागे जाऊन बसलो, कुणीतरी तिकीट काढेल म्हणून. आणि मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस ते सगळं झालं, प्रोसिजर झाली, आणि तिथून मला परत आवाज आला, काळजी करू नको मनोज, तुझं तिकीट काढलेलं आहे. आणि बसमधनं उतरल्यावर माझ्या पास्टरने माझ्या हातात 500 रुपये दिले. त्यास मला कळलं देव सर्व काही करतो. परमेश्वरावरती अवलंबून राहा. देव मदत करणारा देव आहे, सहाय्य करणारा देव आहे. देवाच्या हाताकडे पहा. परमेश्वराच्या हातामध्ये मजबूतीचे आशीर्वाद आहेत. परमेश्वर सर्वोत्तम देणारा देव आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, देव तुमच्या घरात, तुमच्या परिवारामध्ये आशीर्वाद देतो. पण आशीर्वाद देताना सेवा महत्वाची आहे. ज्यास तुम्ही सेवा कराल, सेवेसाठी सर्वोत्तम देणारा देव तुमचा देव आहे. तो सेवेला अडखण करतो. बायबल सांगतं त्याच्या गळ्यामध्ये जात्याची तळी घाला. लहानात लहानाला सुद्धा सेवेसाठी अडखण करू नका. तुमचं लेकरू आजारी आहे म्हणून त्याला घरी ठेवू नका. तुम्ही त्याची यायची इच्छा असते कधी कधी. तो आजारी असल्यावर म्हणतो मम्मी जाऊ ना चर्चला, ते नको बाळा तुला खूप ताप आला. अडखण झाला तुम्ही. तसंच घेऊन या. तो म्हणतो ना त्याला चर्चमध्ये घेऊन या. कधी त्याला तिथं थांबू नका. तसं त्याची परीक्षा आहे. आम्ही म्हणतो तू घरी अभ्यास करत बस. ले एका रविवारनी बोर्डात येणार आहे. हाय ते बी नापासून जाते हो घरी रविवारी ठेवल्यामुळं. कारण बायबल सांगतं मी त्याचे उंट बकऱ्या जेवढे उत्तर आहे तेवढे मारून टाकल. तिथे गेल्यावर डोक्यात काय चालणार नाही, मुंग्या येतील.
हालेलुया. हा, शेतातले सगळे मारून टाकील. तिथं गेल्यावर तो प्रश्न आल्यावर बाळा कसं होतं, काय करू मम्मी, काहीच सुचलं नाही. रविवारी घरी बसवलं, त्याच्यामुळे असं झालेलं आहे. Praise the Lord. लहानाला सुद्धा अडखण करू नका. अडखण करणाऱ्याला जात्याची तळी घालून त्याला समुद्रामध्ये, लहानाला. असं बरोबर. हा. लहानातील एकाला जो कोणी अडखळवील हा. त्याच्या गळ्यात हा. मोठ्या जात्याची तळी बांधून हा. त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे. हा. तिथून परत यायलाच नको. हा. यात त्याचे हित आहे. यात त्याचं हित आहे. अडखळणांमुळे अडखळणामुळं जगाची केवढी दुर्दशा होणार. जगाची दुर्दशा. काम देऊ नाही का. एक व्यक्ती जर अडखळला, एका व्यक्तीनं जर कोणाला तरी अडखळण केलं, बायबल सांगतं जगाची केवढी दुर्दशा होणार. एक व्यक्ती देवाच्या मंदिरात येत नाही ना, तर तो व्यक्ती सैतानासाठी एक स्फोटक म्हणून आम्ही घरी ठेवून आलेलो आहोत. तुमचं लेकरू जर परमेश्वराच्या मंदिरात येण्यापासून तुम्ही अटकाव केला ना, त्याला सैतानाच्या स्वाधीन तुम्ही करून आलेला आहात. आणि सैतानाच्या स्वाधीन करणाऱ्या व्यक्तीला सैतान इतकं भयानक प्रकारे वापरेल. काल एक आई त्या काश्मीरमध्ये त्याच्या मुलाला म्हणायला लागली, 20 वर्षाचा फुटबॉलचा प्लेअर, अतिशय चांगला फुटबॉल खेळणारा देखणा मुलगा, आणि त्या मुलानं आपल्या हातामध्ये एक बंदूक घेऊन फोटो काढला आणि त्याने पाठवून दिलं, मी अतिरेकी बनलेलो आहे. आणि त्याच आम्हाला त्याच्या आईला कळलं आणि सगळे लोक घाबरून गेले. आणि तो मुलगा त्यानं फोटो पोस्ट केल्यावर त्याची आई म्हटली, बाळा आम्हाला कशासाठी ठेवून गेला, एक काम कर, तू माघारी ये, आम्हाला पहिले मारून टाक, आम्हाला उद्ध्वस्त कर, मग तू अतिरेकी बन. त्या आईचे अश्रू पाहिले, मुलगा परत माघारी आला. जो व्यक्ती घरी थांबतो, सैतान त्याला अशा पद्धतीने वापरतो. आणि मग बायबल सांगतं, जे लोक अडखण करतात त्यांची केवढी जगाची दुर्दशा होणार आहे. लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरामध्ये तुमची लेकरं, देवाच्या मंदिरात तुमचा पती, तुमची पत्नी, ही जगासाठी आशीर्वादाची बातमी, जगासाठी चांगली बातमी. जे लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी येऊ शकत नाही, ते जगासाठी हानिकारक आहे. जगाला उद्ध्वस्त करण्याची ताकद सैतान त्यांच्यामध्ये घालत आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, लहानातल्या लहानाला सुद्धा अडखण करू नका. कोणते शब्द तुमच्या लेकरांच्या डोक्यात कसे घुसतील आणि कशा पद्धतीने त्यांच्या जीवनाची बांधणी ते करतील ते सांगता येत नाही. कोणत्या शब्दानं तुमची लेकरं कशा प्रकारे तयार होतील हे सांगता येत नाही. एका छोट्या मुलानं, जे आमच्याकडे सेवक आले होते, त्या सेवकाने सांगितलं नाही का, बॉम्बे मधली शाळा, 11 वर्षाच्या मुलाचा खून करणारा मुलगा निघाला 11वीतला. आणि का खून केला माहिती का? त्या दिवशी परीक्षा होऊ नये. काय शुल्लक कारण? परीक्षा टळली जावी म्हणून त्या मुलाच्या डोक्यामध्ये आलं, एकुलता एक मुलगा, ज्याच्या कुणाच्या तरी त्या आईच्या काळजाचा तुकडा, जिचं काळीच ते आहे, त्या मुलाला त्यानं तिथं खून करून टाकलं. चाकू विकत घेऊन आला, चाकू विकत घेऊन त्या मुलाचे तुकडे केले. एवढं विध्वंसक वृत्ती का? शास्त्र सांगतं, अडखळण करणारा व्यक्ती जगासाठी एक भयानक बातमी आहे. जर लेकरं देवाच्या घरात असतील, आराधनेमध्ये असतील, तर आमचे लेकरं त्यांचे विचार प्रभूचे विचार बनून जाणार आहेत. म्हणून म्हटलं, अडखण करणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जात्याची तळी घाला, त्याला समुद्राच्या खोल तळाशी बुडवा. वाचा वचन. थोडासा बंदच करून ठेवा मोबाईल. अडखळणे तर अवश्य होणार, अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसांकडून, ज्यांच्याकडून अडखळण होईल. काय हो? अडखळण. मी तर म्हणतोय वचन घरात फ्रेम करून लावा. अडखळणं होणार, प्रत्येक व्यक्तीला अडखण होणार. ज्यांच्याकडून अडखण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार, त्याची केवढी दुर्दशा होणार. देवाचा हात कोणावरती? जो व्यक्ती अडखण निर्माण करतो त्याच्या संबंधानं. चांगली दशा नाही, दुर्दशा, विध्वंस. परमेश्वराचा हात कोणावरती? जो सेवेसाठी अडखण करतो त्याच्यासाठी देवाचा हात. त्यानंतर देवाच्या हाताचा आणखीन एक उपयोग पाहूया. काय देवाचा हात? खूप चांगल्या गोष्टी आहेत, परंतु आता वेळ पुढे सरकत आहे. दुसऱ्या गोष्टीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 29 वचन. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 29 वचन. वाचा पटकन. देवाचा हात कशा पद्धतीचा आहे?
मी आणि पिता हा, एक आहोत. मी आणि पिता एक आहोत. तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार कराव्यास दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले. दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये 10:29 पित्यानं जे मला दिले ते सर्वाहून मोठे आहे. आणि पित्याच्या हातातून पित्याच्या हातातून जे कोणी हिसकावून घेऊन जे कोणी हिसकावून घेतील घेऊ शकत नाही. मी मी आणि पिता एक आहोत. देवाचा हात जसा न्याय करतो तसं देवाच्या हातामध्ये सेक्युरिटी आहे. Praise the Lord. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का? आमच्या देवाच्या हातामध्ये सेक्युरिटी आहे. म्हणून डॉक्टरच्या हातात पडू नका. आता विशाली एक साक्ष सांगितली. साधं त्या माणसाला पायाला खाज आली म्हणून त्याने पायाला खाजवलं, ती जास्त जखम झाली, डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हटले की मलम लाव, हे गोळ्या घे. तो घरी आला, मलम लावला तर फ्लॉवरला जसे मोठे मोठे गट्टू येतात तसे त्याच्या पायावरती गट्टू आले. आणि जवळजवळ एखादा पाय जर त्याचा बघितलं तर 20 किलोचा पाय आहे का, पाणी सतत वाहत आहे, वास येत आहे. त्याला असं वाटलं डॉक्टर माझी सुरक्षा करेल, डॉक्टर मला उपचार करेल. डॉक्टरने त्याला सुरक्षा दिली नाही, डॉक्टरनं त्याला नवीन आजार दिला. देवाचे प्रिय लोक, आज आमची सुरक्षा कोणाच्या हातामध्ये? कोणाला आमचं जीवन आम्ही देऊन टाकलेलं आहे? कोणाच्या हातामध्ये आमची लेकरं आहेत? कोणाच्या हातामध्ये आमच्या पतीचं जीवन आम्ही देत आहोत? कोणाच्या हातामध्ये? बरोबर, एक गोष्ट मी ऐकली. अतिशय सामान्य चांगला मनुष्य, साध्या स्वभावाचा, शांत स्वभावाचा मनुष्य, एका बाई बरोबर, एका स्त्री बरोबर त्यानं लग्न केलं आणि सुखाचा संसार त्यांचा चालला होता. अचानक दोन लेकर झाल्यावर अचानक त्यांच्यामध्ये असा काय बेबनाव झाला की त्यानं त्या पत्नीला घटस्फोट दिला. आणि घटस्फोट दिल्यावरती त्या स्त्रीनं दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर लग्न केलं आणि तो व्यक्ती क्रिमिनल होता. परत तिच्या डोक्यात काय आलं, ती त्याच्याकडे आली आणि म्हटली की चला आपण दोघं आता परत एकत्र होऊ, आपण एकमेकाशी लग्न करू. आणि पुन्हा दोघांनी एकत्र लग्न केलं. आणि लग्न केल्यावर 1 महिन्याच्या आत तिचा नवरा तो मरून गेला आणि त्या खोलीला आग लावली होती आणि त्या श्वासाचं गुदमरण झालं. त्याच्या डोक्यात गोळी घातली होती, छातीमध्ये गोळी घातली आणि पोलिसांसमोर मोठं कोडं पडलं. याला मारलं कोण याचा गुन्हेगार आहे, कोणाचं? सगळ्याला आजूबाजूला चौकशी केली आणि ते म्हटलं की कोणी याला मारलं? ते म्हटलं याला मारण्यासारखं कोण नाही, खूप चांगला मनुष्य, शांत मनुष्य, याला कोणी शत्रू असणं शक्यच नाही. आणि पोलिसांसमोर मोठं आव्हान. आता कसं काय? समजा बायकोनी मारलं, कारण काय मारण्यासाठी? आणि मग त्यांनी त्याचा शोध घेतल्यावर त्यांना कळलं ज्याच्या बरोबर तिने लग्न केलं ना, लग्न केल्यावर त्या नवऱ्याची $6 लाख पॉलिसी तिने काढली होती. $6 लाख साठी तिच्या दुसऱ्या मित्राबरोबर एक संगनमत करून तिच्या नवऱ्याला तिने मारलं. त्याचे $6 लाख. याने पण एका मुलीला फसवलं आणि तिला फसवून तिची पण पॉलिसी काढली. त्या पॉलिसीच्या पैसे मिळण्यासाठी यानं त्याच्याही बायकोला मारलं, हिच्याही नवऱ्याला मारलं आणि दोघांच्या पैशावरती ते मौज मजा करू लागले. सुरक्षांना पॉलिसीमध्ये, सुरक्षांना अवतीभोवतीच्या लोकांमध्ये ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. बायबल सांगतं, येशू म्हणतो, ज्याच्या हातामध्ये मी मला सोपवतो त्याचा हात सगळ्यात सुरक्षित आहे. कोणाच्या हातामध्ये तुम्ही आहात? मोशेचा ज्या जन्म झाला ना, त्या दिवसामध्ये आम्ही पाहतो की तसं लिहिलं गेलं. मोशेच्या जन्माच्या वेळेस फारोच्या लक्षामध्ये आलं इस्रायल लोकांची संख्या वाढत आहे, दिवसेंदिवस हे सगळ्या मिस्राला व्यापून टाकत आहे. एक दिवस असा येईल की त्या दिवसामध्ये आम्हाला यांची गुलामगिरी करावी लागणार. वास्तविक पाहता हे गुलाम आहेत. आणि त्या फारो राजाला इस्रायल लोकांची गुलामगिरी करायला नको होती. मग त्यानं काय केलं? त्यानं एक फरमान काढलं. तो म्हटलं जेवढे मुलं जन्माला येतील तेवढ्यांना मारून टाका. आणि इकडे पाहतो आम्ही की ज्यावेळेस एखादी स्त्री आणि गर्भधारण करत होती, तिची डिलिव्हरी होत होती, सुई द्यायची, राजाला जाऊन सांगायची की मुलगा झाला. राजा म्हणायचा तिचा गळा दाबून मारून टाका. आणि अशी लेकरं मिस्रामध्ये इस्रायल लोकांची मेली. आणि नेमकं मोशेचा जन्म झाला त्याच वेळेस देवानं त्याच्यासाठी योजना करून ठेवली होती. देवाचा बोलशक, कारण मोशे या शब्दाचा अर्थ ओढून काढलेला. आणि मोशेला देवानं वाचवण्याचं ठरवलं होतं. आणि त्यावेळेस मोशेच्या त्या सुईनीच्या अंतःकरणात देवानं काम केलं. आणि तो म्हटलं या लेकराला मारू नको, राजा तुला विचारेल ना तर राजाला सांग त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली.
आणि तिने जाऊन सांगितलं मुलगी जन्माला आली. आता प्रश्न असा, त्या आईला तर मोशेला वाचवायचंय. आता मोशेला जर वाचवायचं तर किती दिवस लक्षात येणार आहे? आजूबाजूला लोक येतील आणि पाहतील ते रडल्यावर कुणाचं मुलगा आहे का मुलगी, राजाच्या कानावरती जाईल. 3 महिन्यापर्यंत त्याला लपवण्याचा प्रयत्न केला. 3 महिन्यानंतर त्याला लपवणं कठीण गेलं आणि आता तिला मोठा प्रश्न पडला, काय करावं? तिने सगळ्यात उत्तम मार्ग निवडला. ती म्हटली याच्यासाठी पेटारा करते, या पेटाऱ्यामध्ये त्याला घालते आणि त्याला पाण्यामध्ये सोडून देते. तिने पेटारा केला, त्या पेटाऱ्यामध्ये मोशेला सोडलं आणि सोडून दिलं. देवाच्या हवाली मोशे करून टाकला. त्याच्या बहिणीला म्हटली लांबून बघ. ज्या दिवशी या मोशेची सुरक्षा देवाच्या हातामध्ये दिली, त्या दिवशी देवानं त्याचं कार्य करायला सुरुवात केलं. जे हात मोशेच्या विरोधात उठणार होते, त्याच हाताला मोशेला राजवाड्यामध्ये नेण्यासाठी भाग पाडलं. ज्या हातानं मोशेला मारलं जाणार होतं, त्याच हातानं मोशेच्या तोंडामध्ये घास भरवला गेला. ज्या हातानं मोशेचे शरीराचे तुकडे केले जाणार होते, त्याच हाताला देवानं सहाय्य पाठवलं. आणि मला असं वाटतं परमेश्वरानं त्याच हाताला मोशेला सजवण्यासाठी वापरलं. ज्या हातानं मोशेची भाकर काढून घेण्याचं काम केलं जाणार होतं, देवाच्या हातामध्ये सोपवल्यानंतर जिथं मोशे मरणार होता, मोशे त्याच राजवाड्यामध्ये राजपुत्र बनला. एवढी सुरक्षा देवाच्या हातामध्ये. देवाचे हात सुरक्षित ठिकाण आहे. जर तुम्ही देवाच्या हातात आहेत ना, मग काळजी करू नका. तुम्हाला कुठलाच रोग व्याधी मारणार नाही. बीपी असेल पण मारणार नाही. आमेन म्हणाल का? हा, देव जेव्हा ठरवेल ना तेव्हा निमित्त राहील बीपीने, पण देवानं तू त्याच्या समया तुम्हाला घेऊन गेला हे पक्क मनामध्ये ठेवा. बीपीने नाही. कोण जर म्हटलं ना काय वारले का ते, हो बीपीने, आम्ही असं नाही म्हणायचं बीपीने नाही, प्रभू त्यांना घेऊन गेला. हालेलुया. आम्ही बीपीला महत्व देणार नाही, त्याला गौरव देणार नाही. आम्ही देवाच्या हाताला सुरक्षित बनवणार आहोत. देव निमित्त ठेवतो कशानं मारावं, कुठल्या गोष्टीने मारावं. परंतु खरं देऊ नये का, तुमच्या शरीरात किती पण मोठा रोग असला, किती व्याधी असला, मग तुमच्यावरती कितीतरी प्रसंग आला, तुमची पण शुगर 500च्या पुढे गेलेली, मग का नाही मेला? काही लोकांच्या 300 गेले, 250 मध्ये गेले, मग तुम्ही 500 600 झाली तरी अजून तुम्ही चर्च मध्ये आहात, तरी घरी गेल्यावर चांगलं गोडधोड खाता. हालेलुया. आणि सांगता पण की खरंच प्रभू खूप चांगला आहे. आमच्या आई अजून पण खाते बासुंदी. मी त्या दिवशी डबा बघितलाय, आणि तशी बासुंदी होती. मी दाखवलंच नाही, मला माहिती म्हणून खाऊन पिऊन थोडंच राहिलं. मला म्हटलं एक तुला बासुंदी थोडीशी, आणि मी आधी भरपूर बघितली होती. खाऊन पिऊन जाऊ द्या म्हटलं, देवाच्या हातामध्ये आहे. आज ती चर्च मध्ये आहे का? गोळ्या काम करत नाही, येशूचा हात काम करतो, देवाचा हात काम करतो. प्रिया, हे देवाच्या हाताचं काम आहे. देवाच्या हाताचं काम आहे. डॉक्टर माध्यम आहे. डॉक्टर फक्त ऍडवाइस करतो, पण ती ऍडवाइस कधी काम करत नाही. काम करतं येशूचं रक्त, येशूचा हात. बघ अशी कामिणीने साक्ष, मला चर्च सुटल्यावर ते शुक्रवारी प्रार्थना संपल्यावर ते लोक आले आणि म्हटले, अहो खरंच तुमचा देव खूप चांगला आहे. माझ्या बहिणीच्या स्वप्नात तुमचा देव आला त्यानं, आणि किती चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला दाखवल्या. हो, ती मुलगी जी कॅन्सरनी पडली होती ना, तो विशाल घेऊन आला. मास्टर कितकी झाडाचा सापळा होऊन पडली, उठत नाही, बोलत नाही, काय नाही, त्या बिछाण्यावरती पडलेली, कसं व्हायचं आम्हाला काळजी. म्हटलं विशाल एक काम कर, आपल्या हातात त्या व्यक्तीला बरं करण्याची ताकद नाही, पण देवानं प्रार्थना एक माध्यम दिलं. सगळे आपण प्रार्थना करू. ह्याला सांग ना प्रार्थना करू. आपण प्रार्थना केल्यावर सगळं काही घडेल चांगलं. प्रार्थना केल्यावरती शुक्रवारी ते लोक आल्यावर त्यांनी सांगितलं, अहो ती उठून आता भाकर खायला लागली, फिरायला लागली का? देवाच्या हातामध्ये सुरक्षा आहे. हा कथेतला देव नाही, कादंबरीतला देव नाही, हा वास्तव देव आहे. त्याच्या हातामध्ये सुरक्षा आहे. आणि म्हणून ज्या क्षणाला ज्या दानिएलाच्या विरोधामध्ये लोक काम करत होते आणि दानिएला विरुद्ध त्यांनी षडयंत्र रचलं,
त्यांच्या मनामध्ये आलं, हा देवाची उपासना करणारा व्यक्ती याच्या सेवेमध्ये अडखण आणावं, याच्या उपासनेमध्ये अडखण आणावं. आणि तिथं असं लिहिलं, या लोकांनी राजाला सांगितलं, महाराज 1 महिन्यापर्यंत कोणी आपल्या देवाची उपासना करू नये, आणि जर कोणी उपासना करेल, प्रार्थना करेल, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकावं. आणि त्यावेळेस राजानं नकळत त्या फरमानावरती सही केली. आणि आम्ही पाहतो की दानिएल देवाची प्रार्थना करणारा व्यक्ती, या लोकांनी त्याला पकडलं, राजासमोर उभं केलं. राजा काय म्हणतो माहिती का, दानिएला आता मला तुला वाचवण्याची ताकद नाही, मी तुला वाचवू शकत नाही, द्वाही निघालेली आहे. राजा पण म्हणतो, महाराज तुमच्या शब्दापासून तुम्ही फारकत घेऊ नका, तुम्ही मला सिंहाच्या गुहेत टाका. त्यास राजा काय म्हणतो माहिती का, राजाची इच्छा होती दानिएलाचा बचाव व्हावा. राजा दानिएला काय म्हणतो, माझ्या दानिएला माझा विश्वास आहे, तुझा देव या सिंहाच्या गुहेतनं तुला वाचवेल. त्याला खात्री होती, माझ्या दानिएलला वाचवणारा देवाचा हात आहे. राजानं देवाच्या हातावर विश्वास ठेवला. आणि बायबल सांगतं, सकाळी दानिएल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला, कारण देवाच्या हातामध्ये सुरक्षा आहे. अहो तुम्हाला माहिती का, आज आम्हाला कोण वाचवतं, कोणतं गव्हर्नमेंट नाही, आमचा देवाचा हात आम्हाला वाचवतो. हालेलुया. आणि गव्हर्नमेंटला पण माहिती, यांचा देवच यांना वाचवतो. प्रेज लॉर्ड. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल का. म्हणून आमचे लोक इस्रायलमध्ये जाऊन आले, त्यांची ऍडवाइस घेण्यासाठी कसं देशाचं संरक्षण करावं का, कारण या देशाला सोलापूर पेक्षा फक्त 1.5 पट इस्रायल आहे. किती? सोलापूर पेक्षा 1.5 पट. 7 शत्रूंनी घेरलेला, आणि तिथला पाऊस फक्त 7 सेंटीमीटर पाऊस पडतो. आपल्याकडे फुटाफुटाने पडतो, इतकं पडतो की गावाच्या गाव वाहून जाते. पण तरी पण आमच्याकडे पाण्याची समस्या आहे. पण इस्रायलकडे ना पाण्याची समस्या, ना बेकारीची समस्या, ना भाकरीची समस्या, कारण यांच्या देवानं यांना सुरक्षित ठेवलेले. देवाचा हात आम्हाला सुरक्षा देतो प्रियानो. आणि आम्ही धन्य लोक आहोत, तुम्ही आणि मी या देशामध्ये आहोत. म्हणूनच आमच्या देशाला पण आमच्या देवानं सुरक्षित ठेवलेलं आहे, कारण आमचा देव या देशाला वाचवत आहे. म्हणून सकाळीच पेपरला आलं, त्याच्यामध्ये म्हटलं, मोदी आणि एकच व्यक्ती की ज्या व्यक्तीनं चीनकडे डोळे वाटारून बघितलं, याला ताकद आमची प्रार्थना देत आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत आणि कोणता शत्रू आमच्यावरती चाल करून जाऊ शकत नाही. देवाच्या हातामध्ये सुरक्षा आहे. सकाळी उठलं की जीवन देवाच्या हातामध्ये द्या. गोळी खातानाच म्हणा, देवा डॉक्टरचं पोट भरावं. हालेलुया. त्याला बिचाऱ्याने एवढे पैसे घातले आणि तुम्ही खाणंच बंद केलं तर कसं व्हायचं. आणि आम्हाला तर सगळीकडे विश्वासणाऱ्यांची संख्या, उद्या सगळे विश्वासणारे झाले तर त्यांचं पोट भरणार नाही. आमची मुलं झालेले डॉक्टर, त्यांचं कसं होणार आहे. आणि मग काय करा, देवा डॉक्टरचं पोट भरावं म्हणून गोळी खाते, पण माझा विश्वास तुझ्यावरती आहे, तू मला सुरक्षा देणार आहे, तू माझा बचाव करणार आहे. विश्वासणाऱ्यांची सुरक्षा देवाचा हात आहे. देवानं तुम्हाला वाचवलं, देवानं तुमचं संरक्षण केलं, परमेश्वरानं तुमच्यावरती आलेली विपत्ती घालवली, प्रभूनं तुम्हाला सुरक्षित ठेवलेले. म्हणून येशू स्वतः म्हणत आहे, वाचा वचन काय म्हणतो तो, पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे. पित्यानं जे मला दिलं ते सर्वाहून मोठे आहे. कशाहून मोठे हो? सर्वाहून. देवानं जे दिलं ते सगळ्याहून मोठे आहे. म्हणा बरं. मी सगळ्याला सांगतो, मला देवाने अशी मंडळी दिली जी महाराष्ट्रात कोणाकडे नाहीये, मोठी आहे. ते विचारतात काय हो तुमचं चर्च, सगळ्यात भारी आहे, कुणाला पाहिजे येऊन बघा. आणि बरेच लोक म्हणतात, अहो बोलवा की आम्हाला, येऊन बघा, भारी आहे. हालेलुया. जे देवानं दिलं तुम्हाला दिलेलं कसं आहे, बोला हो. जे देवानं दिलं ते सगळ्यात मोठं आहे. आमेन म्हणाल का. तुमची 10 बाय 10ची खोली असली तरी ती सगळ्यात मोठी समजा. राष्ट्रपतीला 350 खोल्यामध्ये झोप येत नाही, तुम्हाला 10 बाय 10च्या खोलीत पडल्या पडल्या झोप येते, कारण देवानं तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जरा जोरात प्रेज लॉर्ड म्हणावं, आणखी जोरात म्हणाल का. मी एकदा एका व्यक्तीला आमच्या घरी नेलं आणि त्यांचं खूप मोठा बंगला होता
आणि मला त्यांना घरी न्यायला मोठी अडचण पडली. कसं काय पुण्यातलं घर दाखवावं, माळ्यावरती ते वाशे, त्या वाशावरती आणि ते रवलेले आणि ते देवळे आणि हे मातीची घरं आणि तिथं कुठंतरी ढेकणं मारलेले डेकोरेशन, कसं काय न्यायचं म्हटलं. बरं नेलं. पूर्वी तसंच होतं, कळला कुठला रंग लगाव आणि नेलं त्यांना. आणि फार मोठा त्यांचा बंगला होता. पण ते घरामध्ये आले, प्रवासावर दमून आले, थकून आले, त्यांना ते गादी टाकून दिली, पडले. 4 तास मी पण त्यांच्याकडे फिरकलो नाही. 4 तासानंतर ते उठून म्हटले, मी माझ्या घरामध्ये 10 मिनिटं मला झोप येत नाही आणि तुमच्या घरात मी 4 तास कसं झोपलोय, मोठा मला प्रश्न पडला. कारण आमच्या घरात देवानं दिलं ते सगळं मोठं आहे, जे आहे ते मोठं आहे. आणि का मोठं? कारण या हाताला देव सावरून धरतो. हालेलुया. जे मोठं आहे देवाबद्दल, त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. जे दिलं ते मोठं आहे. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे, सगळ्यावरून मोठे आहे. दुसऱ्याची गाडी पाहून म्हणू नका त्याच्यासारखी, त्याला म्हणा माझ्यासारखी तुझी नाही. Praise the Lord. Praise the Lord. दुसऱ्याचं घर पाहून म्हणू नका तुझ्यासारखं घर मला घ्यायचं. तुम्ही म्हणा जे घर प्रभूनं मला दिलं ते मोठं आहे. तुमची नोकरी प्रभूनं तुम्हाला दिली, त्याच्यातला पगार पाहू नका, त्याच्यातली सुरक्षा पहा. आणि देवानं तुम्हाला ती दिलेली ती मोठी आहे प्रियानो. आणि तुमची लेकरं पण त्यांना कमकुवत समजू नका. त्यांना म्हणायचं ही सगळ्यात मोठी लेकरं आहेत. आज तुम्हाला ते दिसणार नाही, भविष्यामध्ये तुम्हाला तुमची लेकरं काय तुम्हाला कळेल. दाविदाच्या बाबतीमध्ये त्याच्या आई वडिलांनी चूक केली. त्याला असं वाटलं हा काही कामाचा नाही, बुद्धी नाही, डोकं नाही, याला शेळ्या मेंढरा आणि राखण्यासाठी पाठवा. या सगळ्यांच्या लेकरांसंबंधानं, बाकीच्या लेकरांसंबंधानं शिक्षण दिलं, मोठं केलं. पण दाविदामधलं असणारं संरक्षण दाविदाला देवाच्या हातामध्ये त्यांनी सोपवलं. परंतु बायबल सांगतं देवाच्या हातात सोपवल्या कारणानं देवानं त्याच्यातलं टॅलेंट पाहिलं आणि तो म्हटला हा सैनिक नव्हे, सैनिकांना चालवणारा राजा बनला पाहिजे. तुमची लेकरं जी आहेत ती मोठी आहेत म्हणून समजा. आमेन म्हणाल का? कधी म्हणू नका आमचं पोरगा अभ्यास नाही करत हो. कित्येक वेळा आम्ही ऐकतो याला ना सारखं उठता लात बसता लाता घालावं लागतात. त्यांचं पोरग खूप चांगलं आहे, आमचं तसं नाही. नाही हो, येशू म्हणतो देवानं दिलं ती मोठं आहे. हे मोठं आहे. लक्षात ठेवा, देवानं त्याला विशिष्ट हेतूसाठी जगामध्ये पाठवलेलं आहे, तुमच्या हेतूसाठी नाही. तुम्हाला वाटतं, सगळ्यालाच वाटतं डॉक्टर हो, पेशंट कोण होईल? पोरग जन्माला आल्या आल्या सुरू इंजिनियर डॉक्टर, इंजिनियर डॉक्टर, इंजिनियर डॉक्टर. मग सगळेच डॉक्टर झाले, सगळेच इंजिनियर झाले तर घर बांधणार राहणार कोण? घ्यायला जाणार कोण? सगळ्याच्याच घरात त्यांची देव. काहीतरी हेतून देवाने त्याला पाठवलेले. आमेन म्हणाल का? काहीतरी हेतूने पाठवलेले, काहीतरी करेल तो. तो करणार हे नक्की खरं आहे. आणि देव त्याच्या समयाप्रमाणे करतो. आमेन म्हणाल का? त्याच्या समयाप्रमाणे सगळं काही करतो. मी इथं सोलापुरात आलो ना, सांगतो रे पोरांनो जरा वाईट वाटून घेऊ नका. जो प्रशासन आणि सगळी अमोल बिमोली सगळी पोरं होती. मला नेहमी हे पोरं करिअर करतात का नाही, आणि मला असं वाटायचं सगळे लेकरं अभ्यास करतात, हे लेकरं कधी पुस्तक घेत नाहीत. घेत नव्हते कधीच पुस्तक. आणि त्या बबलूसाठी बबलूची आई नेहमी म्हणायचे माझा बबलू खूप भोळा आहे, कसं व्हायचं त्याचं कोण असतो. आता बघा बबलू. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य विशिष्ट हेतून त्यांना पाठवलेलं आहे आणि ती मोठी आहे. देवानं जे त्यांना दिलं ना, त्याचं कसं प्रभूने त्यांच्याकडे दिलं, त्याच्यात ते घडले. प्रिय जिवंत साक्षी मंडळांमध्ये हे आलो, त्यास प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये लेकरांच्या भविष्यासाठी चिंता होत्या, पण आज त्या चिंता त्यांच्याकडे नाहीये. कोणत्या चिंता नाहीत, कारण देव जे देतो त्याची प्रोव्हिजन, त्याची योजना अतिशय सुंदर असते, अतिशय सुंदर. ज्या गोष्टी प्रभूने तुम्हाला दिल्या त्या सर्वोत्तम आहेत. लक्षात ठेवा, एक बाजू ज्यास प्रभू काढतो ना, दुसरी बाजू बरोबर तो सुरक्षित करत असतो. तो म्हणतो काळजी करू नको, जिथं भागदाड पडलं ना ते बुजवायचं कसं ते मला पण माहिती आहे.
जिथं कुठं छिद्र पडतं ना बरोबर देव तिथं लावतो हात आणि तो म्हणतो मी दाखवून देतो तुला. तुझ्या लेकराच्या भविष्याची चिंता आहे ना, मी दाखवून देतो. त्या संजूचं जे असते, मला वाटतं तो 10वी मध्ये पण जास्त त्याला पडले नाही, फेल झाला तो. आणि मग चेतन फॅक्टरीमध्ये कामाला लागला. ती फॅक्टरी पण बंद पडली. मोठा प्रश्न, कसं व्हायचं त्याचं. आणि मला नेहमी आम्ही चर्चा करताना तिला ती वाटते हे पोरांचं कसं व्हायचं, पुण्याला पाठवून दिला. देवाचं, देव कसं सुरक्षित ठेवतो त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. पुण्यात गेला, तिथं ड्रायव्हिंग शिकला, सगळं काय झालं. आणि पुण्यामध्ये त्याच्यासाठी देवाने योजना करून ठेवली होती प्रीती. आणि प्रीतीसाठी योजना करून ठेवले होते गव्हर्नमेंट जॉब. जे देतो ते देव सर्वोत्तम देतो, महान असतं. सुरक्षा तुम्ही देऊ शकत नाही, देव सुरक्षा देतो. खूप जिवंत साक्षी तर मंडळीमध्ये, एक सुद्धा व्यक्ती बिना साक्षीचे नाहीये. खूप साक्षी. का? कारण येशू स्वतः म्हणतो मी माझा आत्मा देवाच्या हाती सोपवतो. का? कारण जे देवानं मला दिलं ते कसं आहे, मोठे आहे. देवानं दिलं ते कसं आहे, सर्वाहून मोठे आहे. सर्वाहून मोठं. आमेन म्हणाल का? सगळ्याहून मोठं काय देवानं दिलं ते. माझी आई मला लहानपणापासून आठवते. ती म्हणते की माझी लेकरं जगात सगळ्यात भारी आहेत. तिने मला मी कधी म्हणता हे काय तू दगड, या दगडांना काय म्हणती भारी आहे. सगळ्यात मी नाव ठेवायचं काय तुझी पोरं उपयोगाचे नाहीत. तिला कधी म्हणतो बहुतेक मी कुठल्या तरीचं बदलून आलो वाटतं तुझ्याकडे, सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. पण ती नेहमी म्हणती माझी लेकरं सगळ्यात भारी आहेत. सांगण्याचं तात्पर्य, देव शब्द तुम्हाला देतो, त्या शब्दानं म्हणा देवानं दिलेलं सगळ्यात भारी माझ्याकडे आहे. नावं ठेवू नका तुमच्या लेकरांना, नावं ठेवू नका तुमच्या पतीला, नावं ठेवू नका तुमच्या नोकरीला, नावं ठेवू नका तुमच्या घराला. कोणाला नावं ठेवू नका. परमेश्वरानं तुम्हाला दिलेले आहेत. आणि ज्या दिल्या त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. जो व्यक्ती चांगल्या गोष्टीसाठी देवाला दोष द्यायला सुरुवात करतो, ती गोष्ट देवाला पसंत नाही. देव सुरक्षा काढून घेतो. देव म्हणतो ठीक आहे, तुला वाटतं ना तुझ्या योजनेप्रमाणे, मग तू सुरक्षा कर. योनाला ज्या पद्धतीने देवानं सांगितलं निनिवेला जा, योना म्हटलं नाही मला तार्शिषला जायचं. देवानं त्याची सुरक्षा काढून घेतली. देवानं त्याला निनिवेसाठी पाठवलं. निनिवेसाठी त्याच्याकडे सुरक्षा होती, परंतु तार्शिषसाठी त्याच्याकडे सुरक्षा नव्हती. योनाला वाटलं माझ्या इच्छेप्रमाणे व्हावं. तार्शिषचं जहाज त्याच्या समोर लागलं. योना त्या जहाजामध्ये बसला. परिणाम काय झाला, देवानं आणि जास्त त्याची सुरक्षा काढली. समुद्रामध्ये मोठं वादळ झालं. वादळानं आणि त्या समुद्रातलं त्या जहाजातलं सगळं काही खाली करावं लागलं. आणि शेवटी आम्ही पाहतो या योनाला सुद्धा त्या आणि समुद्रामध्ये टाकून देण्यात आलं. आणि शास्त्र सांगतं देवानं सुरक्षा काढल्या कारणानं एक मोठा मासा आला आणि त्या माशानं योनाला घेऊन टाकलं. देव ज्या सुरक्षा काढतो त्यास तुम्हाला वाचवणारं कोणी नसतं. परंतु बायबल सांगतं योना परत एकदा आपलं जीवन त्यानं देवाच्या हाती दिलं. तो रडू लागला, पश्चाताप करू लागला, परमेश्वराला शरण गेला. आणि बायबल सांगतं देवानं परत एकदा योनाला माशाच्या पोटातनं बाहेर काढलं आणि सुरक्षा दिली. देवाचे प्रिय लोक, देवाचा हात सुरक्षित हात आहे. देवाच्या हाताशिवाय सुरक्षा जगात कुठंच नाही. देवाच्या हातामध्ये पडा, देवाच्या हातामध्ये आपलं जीवन द्या. घेऊ नका आपल्या स्वतःकडे सुरक्षा. तुमच्या मनानं कोणते निर्णय घेऊ नका. तुम्हाला पसंत पडतात ते निर्णय जीवनामध्ये कधी घेऊ नका. देव ज्यास तुम्हाला एखादा निर्णय देतो ना, त्याच्या मागे तो सुरक्षा पण देत असतो. एखादी गोष्ट देव तुम्हाला प्रोव्हाइड करतो ना, प्रोव्हाइड करण्यामागे देवाचा विशिष्ट प्रकारचा हेतू आणि संरक्षणाचं कवच पण देतो. शौल हा देवाची सुरक्षा नव्हता, शौल लोकांची मागणी होता. वेळ फक्त 2च मिनिटांमध्ये मी सांगतो. मला एकदा बोलायला लागल्यावर खूप बोलूशी वाटतं, कारण देवाचे वचन माझ्यामध्ये असतं जसं काय एक बुडबुड्यासारखं बाहेर पडावं, लोकाला सांगावं त्याच्यासाठी. परंतु मला क्षमा करा, फक्त 5च मिनिटांमध्ये तुम्हाला 2च मिनिटांमध्ये मी सांगतो. शौल लोकांनी मागणी केली आणि लोकांनी मागणी केल्या कारणानं देवाने त्यांना तो राजा देऊन टाकला. पण शौलाला सुरक्षा दिली नाही, कारण ती लोकांची मागणी होती. आणि परिणाम काय झाला, शौल लोकांवरती साखळ दंडाने राज्य करू लागला. शौल देवाची आज्ञा त्यानं मोडली. पण दावीद देवाची योजना, आणि म्हणून दावीदाला देवानं सुरक्षा दिली. का देऊ नये का? आता काय घडलं, देवानं राजा म्हणून त्याला नियुक्त केलं. लोकांनी मागितला म्हणून
शौलाला देवानं राजा दिला आणि देवाच्या मनामध्ये होतं दाविदाने राज्य करावं. मग देव काय करतो, एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदावरती नियुक्त करतो ना, त्या पदाची असणारी सुरक्षा त्याला द्यायला तो बांधील असतो आणि त्यानं या दाविदाच्या बाबतीमध्ये आपली सुरक्षा द्यायला सुरुवात केली. काय घडलं माहिती का, गल्ल्यात तोच आहे जो शौला समोर आहे, गल्ल्यात तोच आहे तो दाविदा समोर आहे. एकाकडं स्वतःची बुद्धी आणि दुसऱ्याकडं देवाची योजना आणि त्याचं सुरक्षा. म्हणून बायबल सांगतं गल्ल्यातापासून दाविदाला देवानं वाचवलं, पण शौल मात्र गल्ल्याताला घाबरला आणि बायबल सांगतं गोपनीतल्या एका दगडानं त्यानं त्या गल्ल्याताचा वध केला. ज्या देवाच्या हातामध्ये तुमचं जीवन असतं त्यास देव तुम्हाला सुरक्षा प्रदान करण्याची खात्री देतो. म्हणून देवाच्या हातीच पडा. आमेन म्हणाल का? नका बाबू मला कोण सांभाळल. काही लोक नाही मला नाही, माझा नवरा नाही, मग मला कोण सांभाळेल. जा खाक लाता. हो ना, तिथं आहे तर बसू दे त्याला. हालेलुया. प्रार्थना कर त्याचं परिवर्तन होऊन त्यानं यावं. आमेन म्हणाल का? देवाची पण इच्छा तू त्याच्या बरोबर राहावं. पण कधी कधी तो तुला त्रासच देत असेल तर चालतंय का? त्रास दिलेला देवा याचा बदल, गडबड करून पळालीस, बदल आमक कर, आता हा खूप त्रास देतो. आणि शेवटी प्रार्थना कर, एक तर याला तर उचल, नाहीतर मला तर उचल. देव म्हणतो दोघे राहा, लोकाला कळू द्या तुमच्या योजनेप्रमाणे तुम्ही करत आहात. देवाच्या हातामध्ये तुमची पत्नी, तुमची लेकरं सगळं द्या प्रियांनो. त्याच्यापासून काढून घेण्याची ताकद कोणामध्ये नाही. आमेन म्हणाल का? अजून फार सुंदर त्याच्यामध्ये पण इथं थांबूया. देवाच्या हातातलं जीवन हे सर्वोत्तम जीवन आहे. देवाच्या हातामध्ये न्याय आहे, देवाच्या हातामध्ये सुरक्षा आहे, सिक्युरिटी आहे, अजून सुंदर सुंदर ते प्रोव्हिजन आहे. काय तुम्हाला सांगण्यात फायदा, परत कधीतरी सांगेल. देव जे देतो ते खूप सुंदर आहे आणि देवाच्या हाताखाली सापडू नका. देवाच्या हातामध्ये सापडा. देवाच्या हाताखाली नाही सापडायचं, हातामध्ये सापडा. एकदा देवाच्या हातामध्ये सापडलं ना, देव म्हणतो मी तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळेल. हाताखाली सापडला तर देव चुराडा करून टाकतो आणि हातावर सापडल्यावर तो म्हणतो तळ हाताचा फोड. तळ हाताच्या फोडाला धक्का लागू देत नाही मी, का असं नेतो, कारण आम्हाला लागलं की त्याला दुखतं तिथं. मग आम्ही काय करतो, सगळ्यांपासून लांब खिशामध्ये ठेवतो. आणि तुम्हाला माहिती का, बायबल पण आम्हाला ते शिकवतं. देव म्हणतो तळहाताच्या फोडासारखं कोणाला दिसू पण देणार नाही, इतकं सुरक्षित तुला नेल. अरे धक्का तुला लागणार नाही, धक्का मला लागेल. तुला कोणी स्पर्श करणार नाही, जे तुला स्पर्श करतील ते माझ्या डोळ्यातल्या बुबडाला स्पर्श करतील. देव करो त्याला तुमच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये तुम्हाला सुरक्षित ठेव.